मला म्हणाल तर मला काही भीती वाटत नाही. मी सगळं भोगून आलेलो आहे आणि लढतो आहे. उद्धव ठाकरे लढत आहेत. बरं. उद्धव ठाकरेवरती प्रचंड म्हणजे इतके दळभद्रे आरोप करतायत हे लोक, बदनाम करतायत, प्रत्यक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या धमक्या देतात. पण उद्धव ठाकरे काय गुडघे टेकायला तयार नाहीत ना. ते काय सरेंडर हा शब्द जो अलीकडे आला आहे ते काय सरेंडर होणार नाहीत. आता मागच्या काही काळापूर्वी राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा हा त्रास झाला. हा त्रास म्हणजे शेवटी एक प्रकारे दबाव आणण्याचाच प्रकार असतो जो इतर देशातल्या राजकीय नेत्यांवर झाला. हा दबावाचाच भाग असतो. माझ्यावरती सुद्धा जो झाला हा दबावाचाच भाग होता. त्यातून काही निष्पन्न होत नाही. महाराष्ट्रामधल्या अनेक प्रमुख नेत्यांना हा त्रास झालेला आहे. देशामधले अनेक प्रमुख नेत्यांना हा त्रास झाला. अगदी केजरीवाल असतील, हेमंत सोरेन असतील, लालू यादव असतील, म्हणजे असं जे प्रमुख ममता बॅनर्जी आणि त्यांचं कुटुंब असेल, प्रत्येकाला झालं आहे. आता जेव्हा अशा प्रकारे तुम्ही तपास यंत्रणांचा गैरवापर करून राजकारण करता तेव्हा आमच्यासारख्या विरोधी पक्षांना हा संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे असं मला वाटतं.